बदलापूर नगरपालिकेच्या सभागृहाला दिवंगत अजित पवार यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबतचं निवेदन राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी आमदार किसन कथोरे आणि नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांना दिलं। अजित पवार हे राज्यातील लोकप्रिय नेते होते। सर्वच पक्षातल्या नेत्यांसोबत त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते। अर्थमंत्री पदावर असताना बदलापूरसाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला। त्यामुळे पालिकेच्या सभागृहाला अजितदादांचं नाव दिल्यास ती त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल अशी भावना यावेळी अविनाश देशमुख यांनी बोलून दाखवली। काय तुम्हाला माहीत आहे की 1 वर्षापूर्वी या इमारतीचं उद्घाटन सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्यावेळेस या राज्याचे म्हणजे तिजोरीच्या चाब्या ज्या होत्या त्या दादाच्या हातात होत्या। दादा कधीच असं भेदभाव बघत नव्हते की हा माझ्या पक्षाची इमारत की माझ्या पक्षाची सत्ता तिथं आहे नाही आहे। एक चांगल्या विकासाच्या भावनेतून दादांनी सुद्धा या इमारत उभी करण्यामध्ये त्यांच्या अर्थमंत्रीच्या काळात भरघोस निधी त्या दिलेला आहे आणि आज बदलापूर शहरामध्ये दादाच्या नावाची ओळख आहेच, परंतु दादाचं नाव आणखी अजरामर राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून या सभागृहाला अजितदादा पवार साहेब यांचं नाव या सभागृहाला देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव जिल्ह्याचे सचिव अविनाशजी पवार यांचं पत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे की स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव या नवीन इमारतीमधील सभागृहाला देण्यात यावं। यावरती अजितदादा यांचा जो काही कामाचा जर काही आढावा घेतला तर निश्चितच आम्ही अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन त्यांचं नाव या सभागृहाला देण्याचा प्रयत्न करू। आपले माजी उपमुख्यमंत्री जे अर्थमंत्रीही होते आणि त्यांच्या ह्या कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी खूप अर्थनिधी म्हणजे निधी आपल्याला दिलेला आहे बऱ्याच विकास कामांसाठी। तर हा जो विषय आहे सभागृहाला अजितदादा यांचं नाव देण्याचा, ह्याचा निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही। आमचे सन्माननीय सदस्य आहेत, ह्यांच्यासमोर मी हा विषय मांडेन आणि व्यवस्थित डिस्कस करून आम्ही ह्याच्यावर काहीतरी नक्कीच डिसिजन घेऊ।